हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत 5th स्टँडर्ड EVS2 लेसन नंबर 8 बिगिनिंग ऑफ सेटल्ड लाईफ. तर बघा स्टुडंट, मागच्या लेसनमध्ये आपण बघितलं की फ्रॉम शेल्टर टू विलेज सेटलमेंट्स, की कशा पद्धतीने त्यावेळेचे जे ह्युमन होते त्यांनी स्वतःचे शेल्टर्स म्हणजेच निवारा किंवा घर असेल ते बनवायला सुरुवात केली होती, हट बनवायला सुरुवात केली होती. आणि त्यानंतर त्यांच्या विलेज सेटलमेंट्स ज्या आहेत त्या एका जागेवरती बनवायला त्यांनी सुरुवात केली होती. तर त्यानंतर आपण बघणार आहोत या लेसनमध्ये की बिगिनिंग ऑफ सेटल लाईफ, की त्यांची जी लाईफ आहे ती सेटल कशा पद्धतीने झाली किंवा एकाच जागेवरती ते कशा पद्धतीने राहायला लागले होते, त्यानंतर कुठले चेंजेस झाले, हे सगळे पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत या लेसनमध्ये. तर लेसनला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला या चॅनलवरती 5th स्टँडर्डचे सर्व जे सब्जेक्ट आहेत त्यांच्या व्हिडिओज मिळतील. हिंदी एक्सप्लेनेशन जर हवं असेल तर हिंदी एक्सप्लेनेशनच्याही व्हिडिओ मिळतील आणि मराठी एक्सप्लेनेशनच्याही व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण स्टार्ट करूया लेसनला. बिगिनिंग ऑफ डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स अँड ॲग्रिकल्चर. तर हा फर्स्ट पॉईंट आहे जो आपण डिस्कस करणार आहोत की कशा पद्धतीने डोमेस्टिकेशनला सुरुवात झाली होती, ॲग्रिकल्चरला सुरुवात झाली होती. ॲनिमल्सला डोमेस्टिकेशन म्हणजेच काय की ॲनिमल्सला पाळणं असेल तर त्या ॲनिमल्सला कशा पद्धतीने पाळण्याला त्यांनी सुरुवात केली होती ते बघूया. स्पेशल स्किल्स अँड व्हेरियस ऑक्युपेशन, कशा पद्धतीचे त्यांचे स्किल्स जे होते ते डेव्हलप होत गेले. त्यानंतर कुठले ऑक्युपेशन्स करायला त्यांनी व्यवसाय किंवा काम करायला सुरुवात केली ते बघणार आहोत. कम्युनिटी लाईफ बेस्ड ऑन म्युच्युअल कोऑपरेशन, स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस, विलेज सेटलमेंट, स्किनशिप अँड फॅमिली. तर हे सगळे पॉईंट जे आहेत ते आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो आहे ते सुरू करूया आपण की डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स, की ॲनिमल्सचं डोमेस्टिकेशन, त्यांना पाळण्याला जे पाळीव प्राणी असतात जे आपण आता पाळतो, पण त्यावेळेला त्यांना ती माहिती होती का की ॲनिमल्सला आपण कशा पद्धतीने पाळण्यानंतर त्याचा काही आपल्याला उपयोग होऊ शकतो किंवा पाळीव प्राणी कुठले हे त्यावेळेला त्यांना माहीत होतं का? नाही. तर त्यांनी काय केलं की डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स लाईक द डॉग, गोट, शीप, कॅटल, बफेलो एक्सेट्रा आर युजफुल टू मॅन इन मेनी वेज. तर त्यांना हे ऑब्झर्वेशनने हे लक्षात यायला लागलं होतं की हे सगळे जे ॲनिमल्स आहेत ते त्यांच्यासाठी यूजफुल आहेत. देर आर 3 मेन स्टेप्स इन द डोमेस्टिकेशन, आणि डोमेस्टिकेशनच्या 3 स्टेप्स त्यांनी फॉलो केल्या होत्या. त्यामध्ये पहिली होती कॅप्चर ऑफ द वाईल्ड ॲनिमल्स. आता ते सगळेच वाईल्ड ॲनिमल्स होते त्यावेळेला, तर जे त्यांच्यासाठी उपयोगी होते असे ॲनिमल्स, मग ते शीप असेल, गोट असेल, काऊ असेल, अशा ॲनिमल्सला त्यांनी काय केलं होतं, कॅप्चर केलं. सगळ्यात आधी तर टेमिंग द कॅप्चर्ड ॲनिमल्स. टेमिंग म्हणजेच काय, कंट्रोल करणं. आता हे वाईल्ड ॲनिमल्स होते, त्यांना ह्युमन बिईंगसोबत राहण्याचा कुठलाही एक्सपिरियन्स नव्हता, त्यामुळे त्या ॲनिमल्सला सगळ्यात आधी कॅप्चर करणं, त्यानंतर त्यांना कंट्रोल करणं, दॅट इज ट्रेनिंग देम टू लिव्ह विथ ह्युमन्स. म्हणजेच काय की त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली की कशा पद्धतीने ते ह्युमन बिईंगसोबत राहू शकतात, कारण त्यांना त्यावेळेला सवय होती का? नाही, कारण फॉरेस्ट जास्त होते आणि ॲनिमल्स हे फॉरेस्टमध्येच राहत होते. ऑब्टेनिंग युजफुल मटेरियल लाईक मिल्क एक्सेट्रा फ्रॉम देम अँड ट्रेनिंग देम टू वर्क फॉर ह्युमन्स ॲज बीस्ट ऑफ बर्डन. की आता ह्युमन्सने काय सुरुवात केली होती इथे की जे ॲनिमल्स आहे त्यांना सगळ्यात आधी तर कॅप्चर करणं, त्यांना कंट्रोल करणं, त्यांना ट्रेनिंग देणं त्यांच्यासोबत राहण्याची, आणि त्यांच्यापासून मिळणारं जे मटेरियल होतं म्हणजे मिल्क असेल किंवा मीट असेल किंवा एग असेल, असे जे पदार्थ होते ते त्यांनी त्यांच्यापासून मिळवायला सुरुवात केली होती. शिप असेल तर मग त्यांचं ऊल असेल, या गोष्टी त्यांनी मिळवायला सुरुवात केली होती. आणि त्याचबरोबर की ह्युमन्सची जी छोटी मोठी कामं असेल किंवा लोड असेल, बर्डन असेल, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर न्यायचं असेल तर कशा पद्धतीने त्यांना यूज करू शकतात त्याची ट्रेनिंगसुद्धा त्यांना दिली होती. तर हे 3 पॉईंट्स इथे दिलेले आहेत. वेन द थर्ड स्टेप इज अचीव, द ॲनिमल इज सपोज टू बी कम्प्लिटली डोमेस्टिकेटेड. थर्ड स्टेप जी आहे ती अचीव झाली, ती सक्सेसफुली त्यांनी अचीव केली. याचा अर्थ काय झाला की ते जे ॲनिमल होते त्यांना पूर्णपणे त्यांनी ट्रेनिंग दिलेली होती आणि ते त्यांच्यासोबत राहायला तयार होते. डोमेस्टिकेटिंग ॲनिमल्स अँड किपिंग देम फॉर अवर ओन यूज इज कॉल्ड ॲनिमल हजबंड्री. तर ॲनिमल हजबंड्री म्हणजेच काय की असे जे डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स असतात त्यांना आपल्यासोबत ठेवणं आणि त्यांच्यापासून ज्या मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचा आपल्यासाठी यूज करून घेणं किंवा त्यांचा आपल्या कामासाठी यूज करून घेणं, यालाच ॲनिमल हजबंड्री असं म्हणतात. इन द 6th लेसन वी हॅव सीन दॅट द डॉग वॉज डोमेस्टिकेटेड इन द मिडल स्टोन एज. तर 6th लेसनमध्ये तुम्ही बघितलंच आहे की मिडल स्टोन एजमध्ये डॉग जो होता तो डोमेस्टिकेटेड पहिला ॲनिमल होता. द डॉग इज द फर्स्ट ॲनिमल टू हॅव बीन डोमेस्टिकेटेड. सगळ्यात आधी जे आहे ह्युमन बिईंग्सने काय केलं होतं की डॉग या प्राण्याला त्यांनी काय केलं होतं, डोमेस्टिकेट केलं होतं, म्हणजे पाळायला सुरुवात केली होती. डॉग्स वेअर यूज टू हेल्प विथ हंटिंग, की त्याचा उपयोग कशासाठी व्हायचा, मेनली की हंटिंग करताना व्हायचा. द गोट अँड शीप वेअर डोमेस्टिकेटेड नेक्स्ट, आणि त्याच्यानंतर त्यांनी मग गोट, शीप असेल यांच्यापासून मिल्क मिळवण्यासाठी त्यांना डोमेस्टिकेट म्हणजेच पाळायला सुरुवात केली होती.
आता इथे बघूया आपण की तुम्हाला बुलचं पिक्चर दिलेलं आहे. मॉडर्न बुल म्हणजे काय की जो आत्ता तुम्ही बघू शकतात आपल्या आजूबाजूला कुठेही, तर तो अशा पद्धतीचा. आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ द ॲन्सेस्टर ऑफ द मॉडर्न बुल, तर ती ह्या आत्ताचे जे बुल आहेत त्यांचा ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वीचे जे त्यांचे ॲनिमल्स होते, पूर्वज होते, तर ते अशा पद्धतीचे होते. जसं की तुम्हाला साईडला पिक्चर दिलेला आहे. तर त्यावेळेचे जे सुरुवातीचे जे ॲनिमल होते ते सगळेच साईजने कसे होते, मोठे होते. तर हा जो बुल आहे, जो ॲन्सेस्टर, मॉडर्न बुलचा ॲन्सेस्टर आपण म्हणू शकतो, तर त्याची हाईट तुम्हाला इथे बघा की साधारणतः ह्युमन बिईंग्सचं पिक्चर दिलेलं आहे, तर त्याच्या हाईट एवढा किंवा त्या हाईटपेक्षाही जास्त असा तो मोठा होता. ॲग्रिकल्चर म्हणजेच काय, शेती. आर्किओलॉजिकल एव्हिडन्स इज अवेलेबल टू शो दॅट ॲग्रिकल्चर फर्स्ट बिगॅन अबाउट 11,000 years ॲगो इन इस्रायल अँड इराक. तर आर्किओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजेच काय की आता ह्या ज्या साईट्स सापडल्या की सुरुवातीचे ह्युमन बिईंग्सचे जे एव्हिडन्स सापडले, हे कुठे सापडले आपल्याला की जमिनीच्या खाली. तर त्याला उत्खनन म्हणजे ती जमिनीचा खालचा भाग काढून त्यातून जे एव्हिडन्स मिळाले त्याच्यावरती संशोधन होतं, त्यावरती सायंटिस्ट जे असतात ते रिसर्च करतात. तर यालाच काय बोललं जातं, आर्किओलॉजिकल एव्हिडन्स. उत्खनन केल्यानंतर जे एव्हिडन्स मिळाले त्याच्यावरून हे लक्षात आलं की ॲग्रिकल्चर म्हणजे शेती करण्यासाठी कधीपासून सुरुवात झाली आहे, तर 11,000 years ॲगो, 11,000 वर्षापूर्वीपासून ही प्रोसेस किंवा ॲग्रिकल्चर ही केली जाते. आणि याचे एव्हिडन्स कुठे सापडले, तर इस्रायल आणि इराकमध्ये. तर फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. वुमेन आर क्रेडिटेड टू हॅव स्टार्टेड कल्टिवेशन. तर वुमेन ज्या होत्या, महिला ज्या होत्या, स्त्रिया ज्या होत्या, त्यांनी ही सुरुवात केली होती कल्टिवेशनसाठी. म्हणजेच शेती करताना जे आपण काय करतो, पिकं उगवतो, त्यासाठी कल्टिवेशनची सुरुवात त्यांनी केली होती. They might have used pointed stick to sow seeds. Women in some tribes still sow seeds by this method. की त्यासाठी ते काय करत होते, कल्टिवेशनसाठी. सो सीड्स म्हणजेच काय की जे बी पेरलं जातं जमिनीमध्ये किंवा शेतीमध्ये, तर त्यासाठी ते काय करत होते, पॉइंटेड स्टिक्स. इथे बघा तुम्हाला पिक्चर पण दिलेला आहे. पॉइंटेड स्टिक अँड पेरफोरेटेड स्टोन यूज फॉर सोईंग. म्हणजेच अशा एक गोल पद्धतीचा दगड होता, त्याच्यामध्ये त्यांनी एक पॉइंटेड अशी स्टिक ठेवलेली होती आणि त्याच्या मदतीने ते काय करत होते, सीड्स सो करण्याचं किंवा लावण्याचं, पेरण्याचं काम ते करत होते. इन ऑर्डर टू हेल्प डिग डीपर इन टू द सॉईल. याच्यामुळे काय होत होतं की जी पॉइंटेड स्टिक होतं त्यामुळे जमिनीमध्ये काय होत होतं की खोलवर असे ते खड्डा करत होते आणि द स्टिक वॉज वेटेड युझिंग अ परफोरेटेड स्टोन. की याच्यामुळे काय, जो स्टोन त्यांनी मध्ये लावलेला होता यामुळे काय होत होतं, थोडंसं वेट मिळायचं आणि आतपर्यंत ती काठी जात होती आणि त्यामुळे त्यांना ते सीड सो करताना खूप इझिली त्यांचं ते काम होत होतं. त्यामुळे ते अशा पद्धतीची स्टिक, पॉइंटेड स्टिक जी आहे आणि ज्याच्या भोवती तो दगड लावलेला असेल, अशा पद्धतीचे स्टिक ते वापरत होते. त्यानंतर काय दिलं आहे बघा, प्लग पुल्ड बाय बुलक्स इजिप्त. तर इजिप्तमध्ये जे एव्हिडन्स सापडले त्याच्यावरून आपल्याला हे पिक्चर दिलेलं आहे की त्यावेळेला प्लग अशा पद्धतीने यूज केला जायचा शेती करण्यासाठी आणि ॲनिमल्सचा सुद्धा यूज होत होता. इन द प्रिव्हियस लेसन वी हॅव लर्न दॅट पीपल हॅड टू स्टे इन वन प्लेस बिकॉज ऑफ द नेचर ऑफ ॲग्रिकल्चरल वर्क. जसं की मागच्या लेसनमध्ये आपण बघितलं की जे ह्युमन बिईंग्स होते त्यांना हे लक्षात यायला लागलं होतं की फूडसाठी त्यांना आता भटकण्याची गरज नव्हती. ते फूड स्टोअर करू शकत होते. ॲग्रिकल्चरच्या हेल्पने ते कल्टिवेट करू शकत होते वेगवेगळे फूड ग्रेन्स आणि त्यांना स्टोअर करू शकत होते. किंवा हंटिंग असेल, फिशिंग असेल, खूप साऱ्या गोष्टी आता डेव्हलप होत गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना हे कळलं होतं की नेचरमध्ये ॲग्रिकल्चर केल्यामुळे ते एका जागेवर आता राहून स्वतःची जी फूडसाठीची त्यांची जी गरज होती, जी नीड होती, ते भागवू शकत होते. ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन इन्क्रीज कन्सिडरेबल आफ्टर द प्लग पुल्ड बाय ॲनिमल्स कम इन टू यूज. आणि त्याच्यानंतर त्यांनी जी शेती करायला सुरुवात केली होती त्यामध्ये त्यांच्या हे लक्षात आलं होतं की ते प्लग यूज करू शकत होते आणि ते ओढण्यासाठी, पूल म्हणजेच काय, ओढण्यासाठी ॲनिमलचा सुद्धा ते यूज करू शकतात, हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. इथे बघा वरती सुद्धा तुम्हाला पिक्चर दिलेला आहे जे आपण आधी बघितलं, पॉइंटेड स्टिक जी आहे सीड्स सो करण्यासाठी वापरतात. तर त्या वेळच्या ज्या वुमेन होत्या त्या अशा पद्धतीने त्याचा यूज करत होते. ॲग्रिकल्चर बिकेम द मेन सोर्स ऑफ लाईव्हलीहूड. तर तेव्हा जगण्यासाठी त्यांच्यासाठी मेन सोर्स जर कुठला होता तर तो कुठला होता, ॲग्रिकल्चर, शेती करणे. नाव पीपल बिगॅन टू वर्शिप नेचर अँड व्हेरियस डेटीज फॉर गुड क्रॉप्स. आणि त्यांचे क्रॉप्स चांगले यावे यासाठी ते नेचर असेल, डेटीज वेगवेगळ्या देवदेवता असतील त्यांची वर्शिप म्हणजेच प्रार्थना
प्रार्थना करायला त्यांनी सुरुवात केली होती. इसेन्शियल थिंग्स लाईक अ शेअरिंग ऑफ ॲग्रिकल्चरल टास्क अँड वॉटर रिसोर्सेस अँड द सिक्युरिटी ऑफ द विलेज सेटलमेंट गेन इम्पॉर्टन्स. आता सगळे लोक एकत्र राहायला त्यांनी सुरुवात केली होती. विलेज सेटलमेंट्स बनले होते. तर सिक्युरिटी कशी असावी किंवा वॉटर सोर्सेस सगळ्यांसाठी कसे अवेलेबल होतील, ॲग्रिकल्चरल जे टास्क असतील ते कसे शेअर केले जातील, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी आता महत्त्व द्यायला सुरुवात केली होती. पीपल इन द विलेज सेटलमेंट्स इस्टॅब्लिश सम रूल्स अँड कस्टम्स टू मॅनेज दिस थिंग्स. आणि जे विलेज सेटलमेंट्समध्ये असलेले लोक होते त्यांनी त्या सेटल्समेंटमध्ये राहण्यासाठीचे कुठले रूल्स असतील, कुठले कस्टम्स ते फॉलो करायला हवे, ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांनी मॅनेज करायला सुरुवात केली होती. दस अ सोशल सिस्टीम बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर केम इन टू एक्झिस्टन्स. आणि त्यावेळेपासून जे आहे सोशल सिस्टीम जी की ॲग्रिकल्चरवरती डिपेंड होती, अशा पद्धतीने त्यांची सुरुवात झालेली होती. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत स्पेशल स्किल्स अँड व्हेरियस ऑक्युपेशन. कुठले स्किल्स त्यांचे डेव्हलप झाले आणि ऑक्युपेशन्स त्यांनी स्टार्ट केले होते. In the times before agriculture, people obtained food such as meat, fruits and roots by hunting and gathering, but could not store it for a long time. की जसं सुरुवातीच्या काळापासून ते हंटिंग करत होते, त्यांना मीटही मिळत होतं ॲनिमल्सपासून, फ्रूट्स मिळत होते, जंगलमध्ये रूट्स मिळत होते, ते जमा करून, गॅदर म्हणजेच काय, जमा करून ते यूज करत होते, परंतु त्यांना जास्त वेळ ते स्टोअर करणं पॉसिबल नव्हतं होत. देअरफॉर ऑल द मेन अँड वुमेन इन द कम्युनिटी वेअर कंटिन्युअसली एंगेज इन गेटिंग फूड. आणि त्यामुळे त्यांना सतत, आता जे अन्न त्यांनी स्टोअर केलेलं आहे ते जास्त काळ टिकणार नाही, त्यामुळे परत त्यांना काय करावं लागत होतं की फूड मिळवण्यासाठी ते त्याच कामामध्ये एंगेज म्हणजेच बिझी राहत होते. इन द ॲग्रिकल्चरल सिस्टम इट बिकम पॉसिबल टू स्टोअर फूड ग्रेन फॉर अ लाँग पिरियड्स. परंतु ॲग्रिकल्चरल विषयी जेव्हा त्यांना कळलं, शेतीविषयी कळलं, तर त्यांच्या हे लक्षात आलं की ते जे फूड ग्रेन आहे ते जास्त काळासाठी ते स्टोअर करू शकतात. देर वॉज मोर फूड अवेलेबल दॅन वॉज नीडेड बाय द कम्युनिटी. आणि त्यांच्या कम्युनिटीसाठी जेवढी गरज होती फूडची त्यापेक्षाही जास्त अन्न आता त्यांना काय होत होतं, अवेलेबल. सम वुमेन अँड मेन दस बिगेन टू गेट स्पेअर टाईम फॉर एक्सपेरिमेंटेशन अँड फॉर युझिंग देअर नॅचरल क्रिएटिव्हिटी टू डेव्हलप स्पेशल स्किल्स. तर मानवाकडे, ह्युमन बिंग्सकडे जन्मताच काय आहे, क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, ह्या पॉवर आपल्या ब्रेनमुळे आपल्याला मिळालेल्या आहे. स्पेशल स्किल्स जे होते ते त्यांनी आता डेव्हलप करायला सुरुवात केली होती. कारण सुरुवातीच्या काळात त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा कशासाठी जात होता, तर फूड शोधण्यासाठी असेल, ते जमा करून ठेवण्यासाठी त्यांचा वेळ जात होता. परंतु शेतीमुळे आता त्यांना हे लक्षात आलं होतं की फूड ते स्टोअर करू शकतात. मग जो त्यांना वेळ मिळत होता त्या वेळेमध्ये ते काय करत होते, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंटेशन करत होते. त्यानंतर त्यांचे जे काही स्किल्स होते त्यांना ते आता डेव्हलप करायला सुरुवात केली होती. इथे तुम्हाला एक पिक्चर दिलेला आहे, अ वुमेन पॉटर विथ हँडमेड पॉट्स. की आता त्यांना स्किल्स जे आहे थोड्या प्रमाणात त्यांच्या हातांना स्किल्स यायला लागले होते, ते इमॅजिन करायला लागले होते, एक्सपेरिमेंटेशन करायला लागले होते. तर त्यांनी आता मातीपासून कशा पद्धतीने आपण भांडी तयार करू शकतो, पॉट तयार करू शकतो, हे त्यांच्या लक्षात आलं होतं आणि ते त्यांनी बनवायला सुरुवात देखील केली होती. जसं की तुम्हाला इथे पिक्चरमध्ये दिसेल. मेंबर्स विथ सच स्पेशल स्किल्स वेअर गिवन वर्क बेस्ड ऑन दो स्किल्स. आणि ज्या लोकांकडे ज्या पद्धतीचं स्पेशल स्किल होतं ते लोक तेच काम करत होते. दस अरोज क्राफ्ट लाईक अ मेकिंग अर्थन पॉट्स, बीड्स एक्सेट्रा. आणि कुठले कामं करत होते तर अर्थन पॉट्स बनवणे असेल, बीड्स बनवणं असेल. इट इज बिलीव्ह दॅट इन द न्यू स्टोन एज वुमन मेड अर्थन पॉट्स अँड अदर अर्थन ऑब्जेक्ट्स बाय हँड. तर यामुळे आपल्याला लक्षात येईल की त्यावेळेच्या ज्या वुमेन होत्या त्या अर्थन पॉट असेल किंवा बीड्स असतील हे सगळे ऑब्जेक्ट्स स्वतःच्या हाताने बनवत होत्या. नेक्स्ट पॉईंट आहे कम्युनिटी लाईफ बेस्ड ऑन म्युच्युअल कोऑपरेशन. की कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये कोऑपरेशन होतं. द फार्मर्स इन द विलेज सेटलमेंट वेअर नाव प्रोड्युसिंग सरप्लस फूड. की खूप जास्त प्रमाणात आता त्यांनी काय केलं होतं, फूडचं प्रोडक्शन वाढवलं होतं. दे नीडेड स्किल क्राफ्ट्समन फॉर टास्क लाईक अ मेकिंग ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स अँड रिपेअरिंग देम. आता जास्तीत जास्त शेती होत होती त्यामुळे त्याच्यासाठी लागणारे जे इम्प्लिमेंट्स असतात, जे अवजारं किंवा हत्यारं असतात त्यांचीसुद्धा गरज वाढली होती. आणि त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त लोकांची गरज होती की जे अशा पद्धतीचे इम्प्लिमेंट्स बनवतील किंवा त्यांना रिपेअरिंगचं काही काम असेल तर ते सुद्धा करतील. सच क्राफ्ट्समॅन वेअर पेड इन द फॉर्म ऑफ फूड ग्रेन्स ऑर अदर आर्टिकल्स. आणि असे जे लोक होते, क्राफ्ट्समॅन जे होते, जे इम्प्लिमेंट्स बनवत होते किंवा त्यांना रिपेअर करण्याचं काम करत होते, तर त्यांना कशा पद्धतीने पेड केलं जात होतं की जसं आत्ता आपण पैसे देतो तर त्यावेळेला पैसे हा प्रकार नव्हताच. तर ते कशा पद्धतीने पेड करायचे की जे फूड ग्रेन्स असतील त्यांच्या शेतीमध्ये उगवलेले ते त्यांना देत असत. द क्राफ्ट्समॅन नीडेड टू ऑब्टेन देअर रॉ मटेरियल फ्रॉम लाँग डिस्टन्स. आणि जे क्राफ्ट्समॅन होते की त्यांना जी गरज होती त्यांचे इम्प्लिमेंट्स
बनवण्यासाठी असेल किंवा हत्यारं बनवण्यासाठी असेल, जे रॉ मटेरियल जे लागत होतं त्यासाठी त्यांना लॉंग डिस्टन्ससाठी जावं लागत होतं. द प्राईस ऑफ दिस रॉ मटेरियल वॉज ऑल्सो पेड इन द फॉर्म ऑफ फूड ग्रेन आर्टिकल्स एक्सेट्रा. आणि त्यासाठी रॉ मटेरियलसाठी सुद्धा त्यांना पेड केलं जात असे. फूड ग्रेन असेल किंवा मग आर्टिकल्स असतील ते त्यांना दिलं जात असे. नेक्स्ट बघूया. दस द बार्टर सिस्टीम ऑफ बाईंग अँड सेलिंग वॉज इस्टॅब्लिश. बार्टर सिस्टीम काय आहे हा प्रकार आता आपण समजून घेऊया. बार्टर सिस्टीम म्हणजेच काय की जसं आपण आता दुकानात जातो, एखादी वस्तू खरेदी करतो, त्या बदल्यात त्या दुकानदाराला आपण काय देतो तर पैसे देतो. पण त्यावेळेला पैसे हा प्रकार होता का, इस्टॅब्लिश झाला होता का, नाही. तर त्यामुळे जे क्राफ्ट्समॅन होते ते आपले जे इम्प्लिमेंट त्यांनी बनवलेलं असेल, जे काही वस्तू त्यांनी बनवल्या असतील तर ते जेव्हा विकायचे, आता एखाद्या शेतकऱ्याला जर विकलं तर ते वस्तू विकायचे आणि त्या बदल्यात त्या शेतकऱ्याकडून ते काय घ्यायचे, फूड ग्रेन्स असेल किंवा त्याच्या शेतीमध्ये जे काही प्रोडक्शन असेल त्या बदल्यात ते घ्यायचे. तर याच प्रोसेसला काय देवाणघेवाण जे असेल की एक वस्तू द्यायची आणि त्याच्याकडनं ती दुसरी वस्तू घ्यायची, यालाच बार्टर सिस्टीम असं म्हणतात. द बार्टर सिस्टीम ऑल्सो बिगेन टू बी यूज वेन देअर वॉज अ नीड टू ऑब्टेन रॉ मटेरियल्स, फिनिश ऑब्जेक्ट्स, अदर आर्टिकल्स ऑफ डेली यूज एक्सेट्रा. तर ही बार्टर सिस्टीम का स्टार्ट झाली, कारण ज्या वस्तू एक व्यक्ती बनवत असेल त्याची गरज तर सगळ्यांनाच पडत असेल, तर ते देवाणघेवाण करायची की आमच्याकडे ज्या वस्तू आहे ते तुम्ही घ्या, फूड ग्रेन्स असतील तर ते आम्हाला द्या. अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये ती देवाणघेवाण म्हणजेच का बार्टर सिस्टीम सुरू झाली. फ्रॉम अदर प्लेसेस, बाकीचे ज्या पण प्लेसेस होत्या, दुसऱ्या ज्या सेटलमेंट्स असतील त्यांच्यामध्ये पण आपापसामध्ये आता काय देवाणघेवाण सुरू झाली होती. सॉल्ट इज अन एसेन्शियल आयटम. मीठ हा किती महत्त्वाचा घटक आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मोस्ट ऑफ द विलेज सेटलमेंट्स निडेड टू ऑब्टेन इट फ्रॉम फार अवेज प्लेसेस. आणि मोस्टली ते आता बघा सॉल्ट जे असतं ते काही घरात आपण बनवू शकतो का, नाही. ते मोस्टली कुठे मिळणार, समुद्रकिनारा असेल अशा ठिकाणी. तर ज्या ठिकाणी समुद्रकिनारा नाही अशा लोकांना पण त्या सॉल्टची गरज पडणारच आहे. मग त्यांना त्या ठिकाणी जाऊन ते काय करायला लागत होतं, घ्यावं लागत होतं. सॉल्ट ट्रेडर्स ऑल्सो ट्रेडर्स आर्टिकल दे रिसीव इन एक्सचेंज ऑफ सॉल्ट. तर ज्या रिजनमध्ये जे लोक राहतात जिथे सॉल्ट होत होतं प्रॉडक्ट्स, म्हणजे जिथे समुद्र किनारा आहे अशा ठिकाणी काय होणार, मिठाचं प्रोडक्शन होणार. तर तिथले जे ट्रेडर्स होते, तिथले जे व्यापारी होते ते दुसऱ्या लोकांना जेव्हा सॉल्ट विकत होते त्या बदल्यात ते सुद्धा काय घेत होते, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स असेल किंवा जे काही प्रोडक्शन त्यांच्याकडे होत असेल ते घ्यायचे. द सॉल्ट ट्रेड हेल्प द एक्सपान्शन ऑफ ट्रेड इन द न्यू स्टोन एज. आणि अशा पद्धतीने हा व्यापार सुरू झाला की जिकडे सॉल्टचं प्रोडक्शन होतं किंवा सॉल्ट त्यांना मिळत होतं ते काय करत होते, बाकीच्या लोकांना देत होते आणि त्याच्या बदल्यात ते त्यांच्याकडनं जे आर्टिकल्स असतील, त्यांच्याकडे असलेले फूड ग्रेन असतील ते एक्सचेंज एकमेकांमध्ये करायला लागले होते. आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून ट्रेड म्हणजेच व्यापाराला न्यू स्टोन एजपासून सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. The village community made rules for mutual cooperation in order to keep the system of trade and distribution of resources running smoothly. तर आपण जर आता बोलतोय की म्युच्युअल कॉपरेशन, एकमेकांमध्ये सहकार्य कशा पद्धतीने वाढत गेलं होतं विलेज कम्युनिटीमध्ये, तर त्यामागे हे मेन रिझन होतं की ट्रेडमुळे असेल किंवा त्यांच्याकडे असलेले जे रिसोर्सेस होते ते डिस्ट्रीब्यूट करत होते, एकमेकांसोबत शेअर करत होते, यामुळे कोऑपरेशन त्यांच्यामध्ये वाढत गेलं. पीपल रिस्पॉन्सिबल फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस रूल्स बिकम द चीफ ऑफ विलेज सेटलमेंट्स. आणि यामुळेच त्यांनी काय केलं की रिस्पॉन्सिबिलिटीज देण्यासाठी असतील किंवा रूल्स फॉलो करण्यासाठी त्यांच्या विलेज सेटलमेंट्स मधून एक प्रमुख निवडायला त्यांनी सुरुवात केली होती. द चीफ्स वेअर ऑल्सो इन्स्ट्रक्टेड विथ द प्रोटेक्शन ऑफ द विलेज. आणि जे हे प्रमुख असायचे त्यांच्या विलेज सेटलमेंटचे, त्यांच्या गावाचे किंवा वस्तीचे, त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असायची की आपल्या विलेजचं प्रोटेक्शन कसं झालं पाहिजे. दिस इज हाऊ द विलेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम केम इन टू बिंग. आणि त्याच्यानंतर मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ज्या असतील की आज आपण बघतो की गावाकडे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असते किंवा जिल्हा परिषद असतात आपल्याकडे किंवा महानगरपालिका, नगरपालिका, या गोष्टी आत्ता ही सिस्टम आपल्याकडे आहे. परंतु त्यावेळेला तर कुठल्या प्रकारची डेव्हलपमेंट झालेली नव्हती. तर याची सुरुवात कशी झाली की त्यावेळेला विलेज सेटलमेंट्समध्ये जे प्रमुख होते त्यांनी मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम सुरू केले की आपल्या विलेजचं प्रोटेक्शन आपण कशा पद्धतीने करायला हवं, कोणते रूल्स आपण फॉलो करायला हवेत, ही सिस्टीम तेव्हापासून सुरू झाली. एव्हिडन्स ऑफ प्रोटेक्टिव्ह वॉल्स अँड मोड्स अराउंड द विलेज सेटलमेंट्स ऑफ द न्यू स्टोन एज हॅज बीन फाउंड इन एक्सकवेशन. तर हे जे एक्सकवेशन झालं किंवा जे उत्खनन झालं किंवा ज्या साईट्स आपल्याला मिळाल्या जुन्या
त्यावेळेच्या, की ज्या गोष्टी आपल्याला एव्हिडन्स मध्ये मिळाल्या, प्रूफ म्हणून मिळाल्या, तर त्यामध्ये हे सुद्धा समजलं की तिथे प्रोटेक्टिव्ह वॉल्स होत्या, मोड्स होत्या विलेज सेटलमेंटच्या अराउंड, की ज्यामुळे त्यांनी आपल्या विलेजचं प्रोटेक्शन कसं करावं हे विचार केलेले होते. These walls were built to protect the village settlement from floods, wild animals and outsiders who stole the village cattle. की ह्या वॉल्स त्यांनी कशासाठी बांधल्या असतील, तर ऑब्वियसली विलेजचं त्यांची जी विलेज सेटलमेंट्स होते त्यांचं प्रोटेक्शन होण्यासाठी. कशापासून, तर फ्लड्स असतील, पूर वगैरे आला तर त्यापासून संरक्षण होणार. त्यानंतर वाईल्ड ॲनिमल्स येऊ शकणार नाही आतमध्ये. तसंच आउटसायडर म्हणजे दुसऱ्या सेटलमेंटचे जे लोक आहेत ते त्यांच्या विलेजमध्ये येऊन कॅटल्स जे असतील की ॲनिमल्स असतील त्यांना ते स्टोल म्हणजे चोरू शकणार नाही. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या विलेज सेटलमेंटच्या प्रोटेक्शनसाठी वॉल्स बनवल्या होत्या. स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस, की त्यावेळेचे जे हाऊसेस होते त्यांचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं होतं ते आपण बघूया. द हाऊसेस ॲट द बिगिनिंग ऑफ द न्यू स्टोन एज वेअर मेड ऑफ वॅटल अँड डॉब. तर वॅटल आणि डॉब म्हणजेच काय, की मातीच्या असतील. बघा त्यावेळेला आता सारखं ब्रिक्स असतील, सिमेंट या गोष्टी होत्या का, नाही. तर जे नेचरमध्ये गोष्टी अवेलेबल होत्या त्यांना, त्यापासून त्यांनी काय केलं होतं, घर बांधायला सुरुवात केली होती. जसे की वॉल असतील तर त्या कशापासून बनवल्या होत्या, की स्टिक्स, बांबूच्या स्टिक्स असतील त्यापासून असेल, किंवा प्लास्टर मग त्याला कशाने केलं, की मड, चिखल असेल, कावडंग म्हणजेच काय, की त्या जे काऊ असतात त्यांचं शेण वगैरे असेल तर त्याने काय ते प्लास्टर करायला लागले होते. आणि अशा पद्धती वॅटल आणि डॉबच्या मदतीने असेल, की बांबू स्टिक असतील, मड असेल, कावडंग असेल, याचा सगळा उपयोग जे नेचरमध्ये गोष्टी त्यांना अवेलेबल होत्या त्यावेळेला त्याचा यूज करून त्यांनी हाऊसेस बनवायला सुरुवात केली होती. लॅटर द पॉप्युलेशन ऑफ द विलेज सेटलमेंट्स ग्रू बिकॉज फूड वॉज अवेलेबल इन प्लेंटी. तर फूड खूप साऱ्या पद्धतीने त्यांना अवेलेबल व्हायला लागलं होतं. त्यामुळे लोक एकाच जागेवर राहत होते आणि ग्रुप्स बनवून राहायला लागले. विलेज सेटलमेंट झाला आणि त्यानंतर त्यांचं पॉप्युलेशन म्हणजे संख्या वाढायला सुरुवात झाली होती. द विलेज सेटलमेंट्स बिकेम परमनंट अँड एक्सपांडेड. आता त्यांच्या ज्या विलेज सेटलमेंट्स होत्या त्या मूव्ह होत नव्हत्या. जसं की मागच्या लेसनमध्ये आपण बघितलं की सीझन वाईज त्यांचे कॅम्प चेंज होत होते, वेगवेगळ्या प्रदेशात ते जाऊन राहत होते. परंतु आता इथे त्यांनी काय केलं होतं, की विलेज सेटलमेंट्स या त्यांच्या परमनंट एकाच जागेवरती आता स्टेबल ते झाले होते, सेटल झाले होते आणि ते आता एक्सपांड व्हायला सुरुवात झाली होती, विस्तार त्यांचा व्हायला लागला होता. स्टील लॅटर पीपल बिगॅन टू, आता इथे बघा तुम्हाला पिक्चर दिलेले आहेत घरांचे. A quadrangular house reconstructed from the traces of round post and other remains in the ground. जे ग्राउंडमध्ये रिमेन्स सापडलं त्यापासून अशा पद्धतीचा एक आराखडा म्हणू शकतो आपण, किंवा रिकन्स्ट्रक्ट करून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की अशा पद्धतीची घरं त्या लोकांची होती. न्यू स्टोन एज विलेज सेटलमेंट ॲट मेहरगड, बलुचिस्तान. हे सेकंड जे पिक्चर दिसत आहे तर इथे आपल्याला एक्झिबिशन जे झालेलं होतं त्यामध्ये कशा पद्धतीने तो आराखडा त्यांना दिसला, कशा पद्धतीचे ते विलेज सेटलमेंट आहे ते तुम्हाला दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. हाऊसेस कसे बांधले, तर बिल्ड क्वाड्रँग्युलर हाऊसेस ऑफ सन ड्राईड ब्रिक्स. सन ड्राईड्स म्हणजेच काय, जे काय असतात, ड्राईड ब्रिक्स असतात, वाळलेले आपण ब्रिक्स म्हणू शकतो. तर त्यांचा त्यांनी इथे काय केला होता, सन ड्राईड ब्रिक्सचा यूज केला होता आणि क्वाड्रँग्युलर हाऊसेस त्यांनी बांधलेले होते. सम हाऊसेस ॲपेअर टू हॅव हॅड मोर दॅन वन रूम. आणि अशा पद्धतीचे काही घरं बनवले होते की जे एक रूमपेक्षा जास्त असेल. द हाऊसेस वेअर बिल्ट व्हेरी क्लोज टू इच अदर. आणि हाऊसेस जे आहे ते एकमेकांच्या अगदी जवळजवळ बांधलेले होते. रिजनल डिफरन्सेस आर सीन इन दिस स्टाईल ऑफ कन्स्ट्रक्टिंग हाऊसेस डिपेंडिंग ऑन द लोकल क्लायमेट. की प्रत्येक रिजनमध्ये जर आपण बघितलं तर हे जे त्यांचे घरांचे कन्स्ट्रक्शन होते ते वेगवेगळ्या पद्धतीनेच होते, कारण लोकल क्लायमेट कशा पद्धतीने असेल त्या पद्धतीने त्यांनी त्यांची घरं कन्स्ट्रक्शन केलेले होते. नेक्स्ट पॉईंट आहे विलेज सेटलमेंट, किनशिप अँड फॅमिली, की कशा पद्धतीने ते एक ॲज अ फॅमिली म्हणून सगळे विलेज सेटलमेंट्स एकत्र राहत होते. इट अपियर्स फ्रॉम द प्लांट्स ऑफ द हाऊसेस अँड द विलेज सेटलमेंट्स दॅट पीपल स्टेईंग देअर बिलॉंग टू अ सिंगल क्लॅन. की आत्तासारखं फॅमिली वेगवेगळ्या त्यांच्या होत्या का, नाही. सगळे लोक काय करत होते की ॲज अ एकच फॅमिली म्हणून ते पूर्ण सेटलमेंट्समध्ये काय करत होते, राहत होते. इट मीन्स दॅट दे वेअर ऑल रिलेटेड टू वन अनदर, की सगळेच काय होते, एक दुसऱ्याशी जोडलेले होते. दस द एंटायर विलेज सेटलमेंट्स वॉज अन एक्सटेंडेड फॅमिली, की एक मोठी अशी फॅमिली आहे त्यांची. अशा पद्धतीचे त्या विलेज सेटलमेंट्स होत्या. पीपल लिव्हिंग इन वन हाऊस वेअर क्लोज रिलेशन बट दे वेअर ऑल्सो मेंबर ऑफ द एक्सटेंडेड विलेज फॅमिली, की एका घरात राहणाऱ्या लोकांचे रिलेशन्स तर असतातच, ते आपल्याला माहीत आहे. परंतु जे एक्सटेंडेड विलेज फॅमिली, पूर्ण जे विलेज होतं त्यांचं सेटलमेंट्स होती, त्या लोकांशी सुद्धा त्यांचे काही ना काही रिलेशन जोडलेले होते. अ डेड पर्सन वॉज ब्युरिड आयदर इन द हाऊस ऑर इन द कोर्ट यार्ड
परहॅप्स द आयडिया वॉज दॅट द पर्सन्स बॉन्ड विथ द फॅमिली शुड नॉट गेट कट ऑफ इवन आफ्टर अ डेथ. तर त्यावेळेला त्या लोकांनी काय केलं होतं की जे डेड पर्सन असायचे तर त्या व्यक्तींना ते काय करायचे की स्वतःच्या घरामध्येच किंवा कोर्टयार्ड असेल, अंगण असेल, बाहेरची जागा असेल अशा ठिकाणी ते ब्युरिड म्हणजे मातीच्या खाली जे दफन करतात अशा पद्धतीने त्यांना ठेवायचे की की त्यांच्याशी जोडलेला जे बॉन्ड असेल तो तुटायला नको यासाठी ते तसं करायचे, ती ॲक्टिव्हिटीज करायचे. फॅमिलीज वुड ऑल्सो ब्युरी व्हेरियस आर्टिकल्स विथ द डेड पर्सन फॉर देम टू यूज इवन आफ्टर अ डेथ. तर त्या जो पर्सन असेल, डेड पर्सन असेल, त्याच्या असलेल्या ज्या आर्टिकल्स असतील, ज्या वस्तू असतील त्यासुद्धा त्या ब्युरिड केल्या जायच्या त्यांच्यासोबतच. तर अशा पद्धतीने आपल्याला या लेसनमध्ये सांगितलं आहे की कशा पद्धतीने त्यावेळचे लोक सेटल झाले एका ठिकाणी, त्यांचे हाऊसेस कशा पद्धतीने त्यांनी कन्स्ट्रक्ट केले होते. खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याला या लेसनमधून मिळाली आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा.